नमस्कार. आजची आपली चर्चा एका अशा प्रश्नाभोवती फिरते आहे जो एका कलाकाराला त्याच्या ऑडिओ क्लिपमध्ये विचारला गेला होता. प्रश्न होता की कलेसारख्या गंभीर विषयावर बोलताना आपल्या व्हिडिओमध्ये अपशब्दांचा वापर करणं हे कितपत योग्य आहे. यावर त्या कलाकाराने दिलेलं उत्तर खरं सांगायचं तर बरंच थेट होतं आणि काहीसं धक्कादायक सुद्धा. पण त्या प्रतिक्रियेतून एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो, म्हणजे कलेच्या जगात हे जे नियम असतात आणि जी बंडखोरी होते यांचं नेमकं नातं काय आहे. अगदी. ती प्रतिक्रिया म्हणजे केवळ एका व्यक्तीचं मत नाहीये माझ्या मते. उलट कलेच्या इतिहासात हा जो संघर्ष सतत दिसतो ना, त्याचं ते एक प्रतिबिंब आहे. तो कलाकार म्हणतो त्याप्रमाणे कलेचं एक प्रस्थापित, गंभीर, नियमांनी बांधलेले जग असतं, हे खरंय. पण त्याच वेळी नेहमीच काहीतरी वेगळं करणारे, म्हणजे नियमांना आव्हान देणारे बंडखोर कलाकार येतात, जे या चौकटींना धक्का देतात. आणि याच परंपरेचा मागोवा घेणं हा आजच्या आपल्या विश्लेषणाचा उद्देश आहे. आपल्याकडे मुख्य स्रोत म्हणून त्या कलाकाराची ऑडिओ क्लिप आहेच, ज्यात तो स्वतःच्या भाषेचं आणि दृष्टिकोनाचं समर्थन करतोय. आपण या क्लिपमधल्या विचारांना एका मोठ्या कॅनव्हासवर ठेवून पाहणार आहोत. विशेषतः एका रंजक ऐतिहासिक उदाहरणाच्या मदतीने, म्हणजे पोर्ट्रेट कलेमध्ये एकेकाळी हसणं किंवा हास्य चित्रण करणं हे किती मोठं नियम मोडणारं बंडखोर कृत्य मानलं जायचं हे समजून घेऊया. हो. आणि हे खूप महत्वाचं उदाहरण आहे बरं का. कारण आज आपल्याला पोर्ट्रेटमध्ये हसरा चेहरा दिसणं अगदी अगदी सामान्य वाटतं. पण एकेकाळी पोर्ट्रेट कला ही अत्यंत गंभीर आणि उच्चभ्रू मांडली जाणारी गोष्ट होती. तिचं मुख्य कार्य काय? तर व्यक्तीचं महत्त्व, त्याचा दर्जा आणि कधीकधी तर जवळपास देवत्व स्थापित करणं. राजे, महाराजे, धर्मगुरू, श्रीमंत व्यापारी यांचं चित्रण करताना त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची स्थिरता, गांभीर्य आणि समाजातील त्यांचं अढळ स्थान दर्शवणं अपेक्षित असायचं. म्हणजे जणू काही रंगांचे काही फटकारे आणि कॅनव्हासवरची ती प्रतिमा त्या व्यक्तीला अजरामरत्व बहाल करत होती. अच्छा, म्हणजे या कलेचं सामाजिक आणि सांस्कृतिक वजन खूप मोठं होतं. या पार्श्वभूमीवर विचार केला तर मग जेव्हा अँटोनेलो दा मेसिनासारख्या कलाकाराने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला असेल, तेव्हा नक्कीच खळबळ उडाली असणार. स्रोतात म्हटलंय की त्यांची चित्र अशी दिसत होती. याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? कदाचित त्या चित्रांमध्ये तत्कालीन पोर्ट्रेटच्या गंभीर मुद्रेपेक्षा काहीतरी वेगळे भाव असतील, असं काही. हो, नक्कीच. मेसिना यांनी मानवी चेहऱ्यावरचे भाव, विशेषतः सूक्ष्म भाव टिपण्यावर भर दिला, जो त्यावेळच्या परंपरेपेक्षा वेगळा होता. पण या बदलाला खरी दिशा दिली ती लिओनार्डो दा विंची यांनी. आपण सगळेच मोनालिसाच्या त्या गूढ, अनाकलनीय स्मितहास्याबद्दल ऐकून असतो. ते हास्य इतकं प्रसिद्ध का झालं? कारण ते केवळ एका व्यक्तीचं चित्रण नव्हतं, तर ते मानवी भावनांच्या गुंतागुंतीचं,